आजचा दिवस साधा नाही. आज काहीतरी वेगळं घडणार आहे. संकेत आधीच मिळायला सुरुवात झाली आहे. हा व्हिडिओ स्किप केलास तर आयुष्यभर पश्चाताप करशील. तुझ्या विरोधात चाललेली खेळी आता उलटणार आहे. पण एक अट आहे. हा व्हिडिओ तुला शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण कोणीतरी तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे. जे तुला खाली खेचत होते त्यांच्यावरच वेळ उलटणार आहे. हा व्हिडिओ प्रत्येकाला मिळत नाही. फक्त निवडलेल्या लोकांसाठीच आहे. तुझं नशीब शांत बसलेलं नाही. ते मोठं बदल घडवायला तयार आहे. ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला त्यांना उत्तर मिळणार आहे. पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे दुर्लक्ष करू नकोस. तुझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची वेळ आता सुरू होत आहे. देवाची एक खूण आज तुला मिळणार आहे. लक्ष दे. हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे, योगायोग नाही. आज एक निर्णय तुझं संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकणार आहे. जे गुपित तुला कोणीच सांगितलं नाही ते आज तुला समजेल. तुझ्या मागे काय चाललंय हे याची तुला कल्पनाही नाही. काहीतरी मोठं घडण्याआधी बघ देव काय संकेत देत आहे. जर तुझं मन सांगत असेल तर थांब. त्याचं कारण तुला समजून जाणार आहे. आजचा दिवस दुर्लक्ष केलास तर संधी हातातून निघून जाणार आहे. होय, कदाचित तुला वाटत असेल की हे सगळं फक्त एक सामान्य दिवस आहे. पण काही दिवस असे असतात जे तुझ्या आयुष्य बदलण्यासाठी येत असतात. आणि आज तसाच एक दिवस आहे. जर तू हा व्हिडिओ पाहत असशील तर हा योगायोग नाही. तुला कधी असं वाटलंय का की लोक तुझ्या पाठीमागे काहीतरी वेगळंच बोलत आहेत? तू विश्वास ठेवलेल्या लोकांनीच तुला समजून घेतलं नाही. कधी कधी वाटतं मी इतकं चांगलं काम करतो तरी माझ्यासोबत असं का होतं? तू शांत राहिलास, तू कोणाला उत्तर दिलं नाहीस, पण याचा अर्थ असा नाही की तुझ्या आयुष्यात काहीच घडत नाही. जी वेळ शांत दिसते तीच सर्वात मोठा बदल घडवते. तुझ्या आयुष्यात सध्या जे काही चाललं आहे ते तुला तोडण्यासाठी नाही तर मजबूत बनवण्यासाठी आहे. तुझ्या विरोधात जे लोक आहेत ते फक्त एक परीक्षा आहेत. आणि प्रत्येक परीक्षेनंतर एक मोठं बक्षीस येतं. बघ, कधी कधी युनिव्हर्स तुला संकेत देतं. अचानक काही गोष्टी घडायला लागतात, लोक बदलायला लागतात आणि परिस्थिती वेगळं वळण घेते. हे सगळं रॅन्डम नसतं. हे सांगत असतं की तुझी चांगली वेळ आता जवळ आली आहे. त्यामुळेच घाई करू नकोस, कोणावर राग धरू नकोस आणि स्वतःवर विश्वास ठेव. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांच्यावर वेळच उत्तर देणार आहे. आता कोणालाही प्रूव्ह करायची गरज नाही. फक्त स्वतःला स्ट्रॉंग ठेवायचं आहे. लक्षात ठेव, जे लोक आज हसत आहेत तेच उद्या शांत होणार आहेत. तू जिथे उभा असशील तिथे तुला असायला पाहिजे. जर तुझ्या मनात अजूनही थोडीशी शंका असेल तर हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण भगवंताचा आशीर्वाद तुला मिळणार आहे. होय माझ्या लेकरा, तुला वाटतं की तुझ्यासोबत कोणी नाही. पण ज्या दिवशी तू रात्रीची झोप दूर केलीस तेव्हाच मी तुझं नशीब लिहायला सुरू केलं आहे. होय माझ्या लेकरा, बस झाला आता. खूप सहन केलं. आता सहन करायचं नाही. आता फक्त भगवंताचं नाव घ्यायचं. बाळा, तुला जर तुझ्या देवावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. माझ्या बाळा, बघ, तुला असं वाटतं की तुझ्यासोबत कोणी नाही, पण तुझा देव आता शांत बसणार नाही. आजपर्यंत तू गप्प होतास, पण आता नाही बाळा. तू खूप सहन केलंस, आता त्याचे परिणाम तुला दिसणार. कारण आता तुझं आयुष्य मी स्वतः लिहिणार आहे. होय माझ्या लेकरा,
आज मी उठलो आहे कायमच्या बदलासाठी. बाळा, ही सुरुवात आहे, शेवट नाही. किती वेळा गप्प बसायचं, पण आज तू सगळं काही बदलून टाकणार आहेस. तू खूप ॲडजस्ट केलंस, लोकांना वेळ दिला, लोकांच्या चुका माफ केल्या, पण जेव्हा तुला गरज होती तेव्हा कोणीच तुझ्यासोबत नव्हतं. तू आतून तुटत होतास, पण बाहेरून तू असं दाखवत होतास की तू खूप मजबूत आहेस. पण तुझी चांगली वेळ आता येत आहे. घाबरू नकोस, डगमगू नकोस, कारण तुझ्या सर्व इच्छा आता पूर्ण केल्या जाणार आहेत. तू देवाकडे रडलास, म्हणूनच आज हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे. ज्याच्यावर विश्वास ठेवलास त्यानेच तुला धोका दिला आहे, म्हणून वेळेत तू सावध हो. होय माझ्या लेकरा, तुला वाटत असलेली भीती आता कायमची निघून जाणार आहे. तुझ्या शत्रूंचा अंत आता होऊन जाणार आहे. माझ्या लेकरा, बघ, कितीही झालं तरी भगवंतावरचा विश्वास तू कमी होऊ देऊ नकोस. जर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, स्वतःवरती विश्वास ठेव आणि बघ, तू कधी विचार केलास का, काही लोक खूप कमी बोलतात, जिथे जातात तिथे त्यांचं वजन जाणवतं. ते स्वतःची जाहिरात करत नाही तरी लोक त्यांचा आदर करतात. ते सगळं सांगत नाहीत, पण सगळं साध्य करतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे, हुशार, यशस्वी आणि मानसिकदृष्ट्या मजबूत लोकांची एक गुपित सवय. ते आयुष्यातल्या काही गोष्टी कधीच कोणाला सांगत नाहीत. हे गुपित लपवण्यासाठी नाही बाळा, तर स्वतःला सुरक्षित, शांत आणि शक्तिशाली ठेवण्यासाठी आहे. म्हणूनच बाळा, बघ, हुशार माणसांनी कधीच कोणाला न सांगाव्यात अशा काही गोष्टी. त्यामुळे हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. व्हिडिओवरती नवीन असशील तर चॅनलला सबस्क्राईब कर आणि जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, बघ, तू प्रत्येक गोष्टी जे करतोस त्यात कधी नाही म्हणायला शिक. तू शांतता जप. मनाची शांतता खूप महत्त्वाची असते. माझ्या बाळा, हुशार माणसं आपलं पुढचं पाऊल, पुढे काय करायचं, कधी करायचं आणि कसं करायचं हे शेवटच्या क्षणापर्यंत गुपित ठेवतात. कारण त्यांना माहीत असतं की आयुष्यात प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. वेळेआधी काही सांगितलं तर लोक सल्ल्यांच्या नावाखाली शंका निर्माण करतात, अडथळे आणतात आणि आपल्या आयुष्यात नकारात्मकता पसरवतात. पण तीच गोष्ट योग्य वेळेनंतर समोर आली तर तेच लोक टाळ्या वाजवतात आणि कौतुक करतात. म्हणून यशस्वी जर व्हायचं असेल तर आधीच गोष्टी बोलायच्या नाहीत. आधी काम करायचं आणि नंतर परिणाम बघायचं. मगच त्यामागचं कारण तुम्हाला समजेल. त्यामुळे कोणाला समजावून सांगायची गरज उरत नाही आणि हे शहाणपण ओळखून ते शांत राहतात. योग्य क्षणाची संयमाने वाट पाहतात आणि वेळ आली की कोणतीही घोषणा न करता ठाम निर्णय घेतात. कारण खरं शहाणपण म्हणजे सगळं माहीत असूनही योग्य वेळीच योग्य तेवढंच बोलणं हे आहे. सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. बाळा, तुमचे दुश्मन बाहेर नाहीत तर तुमच्या जवळच आहेत. म्हणून तुमची कमजोरी, दुखणी आणि मनातल्या जखमा प्रत्येकांना सांगत बसू नका. कारण त्यांना माहीत असतं की आज जो तुमचं दुःख शांतपणे ऐकतो तो उद्या त्याच गोष्टीवर टोमणा मारू शकतो. आणि आज जो सहानुभूती दाखवतोय तो व्यक्ती योग्य वेळ आली की तुमच्या पाठीमागे त्या कमकुवतपणाचा वापर करू शकतो. हे जग नेहमीच समजून घेणारं नाही बाळा. इथे काही लोक तुमच्या जखमेवर मलम लावतात, पण काही लोक त्याच जखमेवर मीठ चोळून तुम्हाला अजून दुखवतात. म्हणून हुशार व्हायचं असेल तर सगळ्यांसमोर भावना उघड करायच्या नाहीत. रडायचं नाही, स्वतःला असहाय दाखवायचं नाही.
तर योग्य व्यक्ती निवडायची, स्वतःला आतून हळूहळू मजबूत बनवायचं आणि शांतपणे स्वतःला सावरायचं. कमजोरी लपवणं म्हणजे खोटेपणा नाही, तर स्वतःचं मान, आत्मसन्मान आणि मानसिक शांतता जपण्यासाठी उभारलेली एक आवश्यक संरक्षण भिंत आहे. होय माझ्या लेकरा, बघ, तू कोणासाठी काय किती केलंस हे सांगत तू बसू नकोस. माझ्या बाळा, कोणाला उभं केलं, कोणासाठी काय केलं हे कधीच सांगायचं नाही. तुला माहीत आहे जे खरंच चांगलं आणि मनापासून केलेलं आहेस त्याला जाहिरातीची गरज नाही. मदत करायची आणि सतत मी केलं, माझ्यामुळे झालं असं सांगणं हे चांगुलपण नाही. हळूहळू अहंकाराचं हे रूप घेतं आणि खऱ्या अर्थानं शहाणी माणसं मदत करतात तेव्हा कुठलीही अपेक्षा ठेवत नाही, कुणाकडून आभाराची वाट पाहत नाही आणि केलेलं काम मनातून लगेच विसरून जातात. कारण त्यांना माहीत असतं की खरं चांगुलपण शांत असतं. ते बोलून दाखवायचं नसतं, तर वेळ आल्यावर आपोआप दिसून येतं. कर्म कधीही स्वतःची ओळख करून देत नाही, पण त्याचे परिणाम आयुष्यात अशा प्रकारे उमटतात की त्याला शब्दांची गरज लागत नाही. म्हणून हुशार हो. हुशार माणसांची ओळख त्यांच्या मोठ्या बोलण्यात नाही, तर त्यांच्या शांत वागण्यात दिसून येते. ते कमी बोलतात, पण त्यांचं निरीक्षण जास्त असतं. त्यांच्या भावना नियंत्रणात असतात आणि आपली मानसिक भावनिक ऊर्जा नको त्या ठिकाणी वाया घालवत नाहीत. ते सगळ्यांशीच गोड बोलतील, पण सगळ्यांवर आंधळा विश्वास ठेवणार नाहीत. सगळ्यांसोबत हसतील, पण सगळ्यांसमोर स्वतःला उघड करणार नाहीत. कारण शहाणपण म्हणजे सगळं लपवणं नाही, तर काय सांगायचं, कुणाला सांगायचं आणि नेमकं कोणत्या वेळी सांगायचं हे कळणं आहे. जर आयुष्यात खरोखर पुढे जायचं असेल तर मानसिक शांतता हवी पाहिजे असते आणि स्वतःचं अस्तित्व मजबूत करायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला आपल्यात बदलाव्या लागतात आणि काही गुपित जपली की आयुष्य अधिक शांत, सोपं आणि मजबूत होतं. त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्वच गोष्टी सगळ्यांना सांगत बसायच्या नाही. होय माझ्या लेकरा, तुमचा मोकळेपणा हाच तुम्हाला घातक ठरू शकतो. कारण जगात प्रत्येक कान असे असतात की ते त्यांच्या मनाबरोबर राहत नाही. काही लोक हसतात, काही जाणीवपूर्वक शंका निर्माण करतात, काही हे होणार नाही असं म्हणतात आणि आत्मविश्वास खचवतात, तर काही लोक आतून जळतात आणि नकळत निगेटिव्हिटी पसरवतात. अशा बोलण्यांचा थेट परिणाम आपल्या मनावर होतो. आपण स्वतःवरच शंका घेतो, आपला उत्साह कमी होतो आणि ध्येय गाठण्याआधीच मन थकून जातं. म्हणूनच अनेक वेळा स्वप्न अपयशी ठरत नाही, तर ते लोकांच्या शब्दांमुळे आणि मतांमुळे, गैरसमजांमुळे अर्ध्यावरच राहतं. म्हणूनच शांतपणे सातत्याने काम कर बाळा. कुठलाही गाजावाजा तू करू नकोस. स्वतःला तयार कर आणि योग्य वेळ आल्यावर फक्त परिणाम दाखव. कारण स्वप्न सांगून मोठी होत नाहीत बाळा, तर ती कृतीने, संयमाने आणि यशानेच पूर्णत्वाला जात असते. सहमत असशील तर राजाधिराज योगीराज असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या बाळा, तुझ्याजवळ किती पैसे आहेत, तुझी कमाई काय आहे, बचत किती आहे, ही गोष्ट तू मोजक्याच लोकांपर्यंत ठेव. पैसे सांगितले की माणसं नकळत बदलतात. तुमच्याकडे कमी असतील तर तुम्हाला कमी लेखलं जातं. तुमच्या मताला किंमत राहत नाही आणि तुमच्याकडे जास्त असतील तर अपेक्षा वाढतात. मत्सर जन्माला येतो. म्हणून सगळ्यांनाच आपलंसं समजू नकोस. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप कर
आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब कर.